जेवताना तर कांदा खाण्याची सवय भरपूर जणांना असते. काय तुम्हाला सुद्धा आहे? तर चला मग आज आपण त्याच कांद्याला एकदम हॉटेल स्टाईल बनवू. आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हॉटेल स्टाईल लच्छा प्याज कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. एकदम हॉटेल स्टाईल लच्छा प्याज बनवण्यासाठी येथे मी एक कांदा घेतला आहे. आता आपण सर्वप्रथम कांद्याचे पुढचे व मागचे टोक काढून कांद्याची साल काढून घेणार आहोत. कांद्याची संपूर्ण साल काढून झाल्यानंतर आता आपण या कांद्याला अशा प्रकारे गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कांदा कट करून घेऊ. संपूर्ण कांदा कट करून झाल्यानंतर आता आपण या कांद्याला मोकळे करून घेऊ. आता इथे मी अशा प्रकारे गोल आकारामध्ये कांदा कट करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उभ्या आकारामध्ये सुद्धा कांदा कट करून घेऊ शकतात. आता आपल्या संपूर्ण कांद्याच्या गोल रिंगा बनवून तयार आहे. आता आपण या कांद्याला थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण हा कांदा 5 मिनिटं थंड पाण्यात ठेवून घेऊ. अशा प्रकारे थंड पाण्यात कांदा ठेवल्यामुळे कांद्यातील सर्व तिखटपणा निघून जातो. 5 मिनिटांनंतर आता आपण या कांद्याला थंड पाण्यातून काढून घेऊ. थंड पाण्यातून कांदा काढून झाल्यानंतर आता आपण या कांद्यामध्ये ½ टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, चवीपुरते मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून लिंबूचा रस टाकून घेणार आहोत. लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. याआधीसुद्धा मी कांद्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपला काही मिनिटात तयार होणारा लच्छा प्याज बनवून तयार आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा लच्छा प्याज एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.